नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विदाटे, तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज। आज माझ्यासोबत आहे ना योगायोगानं वॅगनार आहे आणि मी एक व्हिडिओ असा तयार करण्याचा विचार केला की म्हटलं नाही का, वॅगनार एक अशी गाडी आहे जी की फॅमिली बायर्स नाही का, ज्यांना पहिल्यांदा गाडी घ्यायची असते आणि त्यांच्या मनामध्ये नाही का एक असं असतं की मायलेज पण चांगलं भेटायला पाहिजे, सर्व्हिस कॉस्ट कमी असायला पाहिजे, बजेटमध्ये असायला पाहिजे, रिसेल व्हॅल्यू चांगली असायला पाहिजे, स्पेस मॅनेजमेंट चांगलं असायला पाहिजे, भरपूर गोष्टी चांगल्या असायला पाहिजे। तर तशीच वॅगनार आहे आणि ह्या गाडीचं आता हे जे जनरेशन आहे ना, हे एवढं विकलं जात आहे ना की विचारू नका। हा ठीक आहे, पंच आलेली आहे, पंचसुद्धा चांगली विकली जाते, बट ही गाडी जर पाहिली ना, एक प्रॅक्टिकलिटीच्या हिशोबाने जर पाहिलं किंवा एक कॉमन मॅनची आपण ज्याला गाडी म्हणतो ना तशीच आहे। पण असे कुठले कुठले फॅक्टर आहेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जे की ह्या गाडीला आहे ना, म्हणजे एकदम नाही का फॅमिली बाहेर जे विचार करतात की आम्हाला हीच गाडी घ्यायची आहे, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत, तर त्याच गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे कुठलाही पेड व्हिडिओ वगैरे नाही बरं का। ड्रीम कारमध्ये जर पाहिलं तर मी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची एक ॲड शूट करत होतो या गाडीची, तर ती शूट झाली आणि म्हटलं चला मग एक असा प्रॅक्टिकलिटीच्या हिशोबाने आपण एक व्हिडिओ देखील बनवून टाकू। आता CNG मध्ये जर पाहिलं तर ही गाडी सर्वात जास्त विकली जाते, LXi आणि VXi हे वेरियंट जर पाहिलं तर VXi आहे। LXi वेरियंटची किंमत आहे 6,70,000 रुपये, या वेरियंटची किंमत आहे 7,30,000 रुपये जानेवारी 2026 मध्ये, आणि जवळपास 20 ते 30,000 रुपये आता सध्या जर पाहिलं या गाडीवरती डिस्काउंट देखील आहे ड्रीम कार्समधून तुम्ही जर गाडी घेतली तर। आता गाडीचं जर ओव्हरऑल प्रॅक्टिकलिटीचा जर हिशोबाने विचार केला तर ओव्हरऑल गाडीची साईज पाहिली ना तुम्ही, म्हणजे एकदम मोरोलेस स्मॉल साईज आहे। आणि तुम्ही सिटीमध्ये जर चालवायच्या हिशोबाने विचार करत असाल, पटकन कुठेतरी पार्क करायची आहे, घरीसुद्धा पार्किंगला जास्त इश्यू नको आहे, तर ही गाडी एकदम परफेक्ट आहे। देर इज नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही। सोबतच गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स, आता तुम्ही म्हणणार की गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे, बट असं नाही आहे। ही गाडी म्हणजे ह्या गाडीचं आधीचं जे जनरेशन आहे, मी एवढं चालवले ना, जवळपास 1,70,000 किलोमीटर मी ह्या वॅगनाच्या आधीचं जनरेशन चालवले आहे। तुम्ही जर आपले जुने व्हिडिओ पाहिले असतील ना, जे आधीपासून मला फॉलो करतात त्यांना नक्कीच माहिती असेल की माझ्याकडे एक वॅगनार होती येलो नंबर प्लेटमध्ये, आणि ती गाडी आहे ना मी जवळपास 1,70,000 किलोमीटर चालवली। त्या गाडीचा सुद्धा ग्राउंड क्लिअरन्स असा आहे की कुठलाही प्रॉब्लेम नाही, एकदम चांगल्या पद्धतीनं गाडी चालते, कुठलाही जो खराब रोडवरती प्रॉब्लेम आहे ना ह्या गाडीला तुम्हाला फेस करावा लागत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आता सध्या जर पाहिलं ही गाडी CNG मध्ये आलेली आहे ना, तर नॉर्मली CNG गाड्यांमध्ये ज्यावेळेस CNG टँक येतो त्यावेळेस बूट स्पेस आणायच्या बरोबर, बट इथे जर पाहिलं तुम्हाला बूट स्पेस देखील चांगला मिळून जातो। इव्हन इथे लोक आहे ना काही जे स्टँड आहे ते बनवून घेतात आणि एक चांगल्या पद्धतीनं वरचा पार्सल ट्रे तुम्ही जर काढला तर चांगला स्पेस मॅनेजमेंट देखील तुम्हाला या गाडीमध्ये होऊन जातं। सो माझ्या मते असे काही प्रॅक्टिकलिटीचे फीचर जे आहेत ते तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात। सोबतच ह्या गाडीचं जर तुम्ही इंजिनचा एक पॉईंट पाहिला, जे की इंजिन या गाडीचं खूप महत्त्वाचं आहे। सो इंजिन वन ऑफ द मोस्ट रिलायबल इंजिन आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे इंजिनमध्ये, माहिती का। म्हणजे तुम्ही लो RPM ला ही गाडी चालवा किंवा हायर RPM ला ही गाडी चालवा, म्हणजे 1,000 cc मधलं सर्वात बेस्ट इंजिन कुठलं आहे ना, ते मारुतीकडे आहे, मी असं म्हणेल। एकदम चांगलं इंजिन, रिफाईनमेंट लेवल चांगली, मायलेज चांगलं, कुठलाही सर्व्हिस कॉस्ट जास्त तुम्हाला येत नाही। म्हणजे तुम्ही जर शोरूममध्ये सर्व्हिसिंग न करता बाहेर जर सर्व्हिसिंग केली ना, 2,000 ते 2,500 रुपयामध्ये तुमची ह्या गाडीची सर्व्हिसिंग होऊन जाईल, कुठलाही प्रॉब्लेम नाही। म्हणजे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये जरी ही गाडी असेल ना तर देखील क्लच लाईट आहे, तुम्ही 1,00,000 किलोमीटर जरी चालवली तरी देखील जो क्लच आहे हा तुम्हाला लाईट ह्या गाडीचा मिळणार आहे। सोबतच गाडीमध्ये आतल्या साईडला आपण काही फीचर असे पाहून घेऊ जे की प्रॅक्टिकलिटीच्या हिशोबानं महत्त्वाचे असतात, जसं की स्पेस मॅनेजमेंट। हे पहा, हे सीट मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेले, एकदम म्हणजे वरती तुम्ही स्पेस पहा किती, एकदम हायटेड जरी लोक असतील तरी देखील चांगल्या पद्धतीने बसू शकतात। सोबतच तुम्हाला इथे जर पाहिलं तर चांगला स्पेस मिळून जातो, इथे देखील स्पेस आहे, इथे स्पेस देण्यात आलेला आहे, इथे आर्मरेस्टच्या खाली देखील थोडीशी जागा आहे। ओव्हरऑल ग्लास एरिया मोठा भेटतो, AC वगैरे चांगल्या पद्धतीने या गाडीत चालतो। हा बट एक गोष्ट आहे बरं का, 4 ते 5 लोक या गाडीत जर बसलेले असतील आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर मग AC आहे ना कुठेतरी तुम्हाला थोडासा तो वीक आहे असं वाटतं, बट 2-3 लोक असतील तर असं जास्त काही प्रॉब्लेम जातो तुम्हाला जाणवणार नाही ह्या गाडीमध्ये। सीट जर पाहिले फॅब्रिक सीट आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही। माझ्या मते लॉंग जर्नीसाठी सुद्धा तुम्ही ह्या सीटवरती कम्फर्टेबली बसू शकता। आता हे जे सीट आहे ना हे तुम्ही पाहू शकता, मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे। आपण रिअर साईडला पाहूया की रिअर साईडला
किती स्पेस तुम्हाला मिळतोय. एकदम स्पेशियस, कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे 3 व्यक्ती नजरी बसायचं असेल ना, थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागेल, कारण की हा जो थंब आहे हा देखील वर आलेला आहे. बट ठीक आहे, आता जास्त काही तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे हा जाणवणार नाही आहे गाडीमध्ये बसल्यानंतर. फिक्स्ड हेडरेस्ट आहे हा, बट तिन्ही पॅसेंजरसाठी जे 3 पॉईंट सीट बेल्ट आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. सो माझ्या मते स्पेस मॅनेजमेंटचा जर या गाडीमध्ये तुम्ही एक मुद्दा पाहिला तर स्पेस मॅनेजमेंट सुद्धा ह्या गाडीमध्ये तुम्हाला चांगलं पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट असते प्राइसिंग. हे पहा, नॉर्मली जे पण आता सध्या गाडी घेत आहे ना, त्यांचं बजेट एक 5 लाखापासून 7 लाखापर्यंत असतं. तर त्या बजेटमध्ये ही गाडी जर पाहिली ना, एकदम फुलफिल करते प्रत्येक गोष्ट. हा आता पंच जर पाहिली, भरपूर लोक पंच देखील घेत नाही, बट पंचचं जे बजेट आहे ना ते ऑलमोस्ट 7 लाखाच्या पुढे जातं. बट ही गाडी जर पाहिली ना, तुम्ही LXi घ्या किंवा VXi घ्या, त्या बजेटमध्ये एक व्हॅल्यू फॉर मनी, एक प्रोपोजिशन जर पाहिलं किंवा फीचरच्या वाईज जर पाहिलं तर नक्कीच आहे. हा सेफ्टी गाडीची वीक आहे, त्याच्याबद्दल मी म्हणू शकतो की सेफ्टी वीक आहे. बट एक कॉमन मॅनची गाडी अजूनसुद्धा वॅगनर जर पाहिलं तर एक चांगला ऑप्शन लोक वापरत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा लोक वापरत राहतील. हा मारुतीने पुढच्या काही दिवसांमध्ये या गाडीचं नेक्स्ट जनरेशन लॉन्च करायला पाहिजे, कारण की 2019 साली हे व्हेरियंट आलं होतं. जवळपास 6 ते 7 वर्ष होत आलेले आहेत ह्या गाडीला भारतीय मार्केटमध्ये. सो नेक्स्ट जनरेशन आणावं, थोडंसं सेफ्टी चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करावी, सो जेणेकरून लोकांना अजून देखील कॉन्फिडन्स येईल. सो वॅगनारबद्दल माझं हे ओपिनियन होतं. याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.